गुजरात स्पेशल खांडवी ही प्रत्येकाला अगदी जीवापासून आवडते, पण बनवायला म्हटलं तर जरा आपल्या अंगाला काटे येतात. का की त्याचं बॅटर अगदी परफेक्ट बनलं तर म्हणजे परफेक्ट शिजलं तरच आपली खांडवी अगदी परफेक्ट अशी ती तयार होते. पण आज मी तुमच्याकरिता अगदी सोप्या पद्धतीने बॅटर न शिजवता न वापरता अगदी सोप्या पद्धतीने तव्यावरती खांडवी कसं बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. खांडवीचं बॅटर बनवण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्या. या पद्धतीने मी एक मिक्सरचं भांडं घेतले. त्यानंतर लगेच यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्या. इथे मी पाऊण वाटी बेसन पीठ घेतले. आता आपल्याला कितपत बनवायचं त्यानुसार परफेक्ट माप घ्या. प्रत्येक वस्तूचं प्रमाण परफेक्ट घ्या, म्हणजे अगदी परफेक्ट आपली खांडवी तयार होते. जेवढं आपण पीठ घेतलेलं असतं तेवढंच आपल्याला काय करायचं, यामध्ये अगदी फ्रेश दही घालायची. दही नसेल तर ताक वापरला तरी काही हरकत नाही. इथे आता मी पाण्याचा वापर करते. जर तुम्ही ताक वापरणार असाल तर त्याच वेळेस पाण्याचा वापर करू नका. तर इथे 1 वाटी आपण डाळीचं पीठ घेतले, म्हणजे बेसन पीठ घेतले. त्याच वाटीने बरोबर 1 वाटी मी दही घेतले आणि लगेच त्याच वाटीने 2 वाटी पाणी घातलं आहे. त्यानंतर लगेच इथं 1 ते 2 हिरवी मिरची, 1 ते 1.5 इंचचा आल्याचा तुकडा, यामध्ये लगेच आपल्याला चवीनुसार मीठ आणि अगदी आपल्या खांडवीची 2 ते 3 पटीने चव वाढवण्यासाठी यामध्ये काय करायचे, आपल्याला अर्धा चमच्यावर हिंग हा घालायचा. हिंगामुळे काय असतं, अगदी चवीला अप्रतिम अशी आपली खांडवी ती तयार होते. त्यानंतर लगेच मिक्सरमध्ये छान असं या पद्धतीने आपल्या याचं बॅटर हे तयार करून घ्यायचं. तर हे बॅटर काय करायचं, लगेचच आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. तर एका भांड्यामध्ये मी आता हे बॅटर काढून घेतले. त्यानंतर लगेच आपल्या खांडवीला अगदी छान कलर यायला हवा, त्याकरिता लगेच आपण यामध्ये हळद घालून ह्या हळदीला व्यवस्थित मिक्स करून घेणार. ज्यावेळेस आपण बॅटर बनवायला घेतलं मिक्सरमध्येच्या भांड्यामध्ये, त्यावेळेस देखील आपण हळदचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता आपलं बॅटर हे तयार झालं आहे. त्यानंतर लगेच जो काही आपल्याकडे पॅन असतो म्हणजे तवा असतो, तो तवा घ्या. तर तव्याला अगदी थोडंसं तेल टाका तव्यावरती आणि एखादा पेपर, टिश्यू पेपर घ्या आणि त्या पेपरने काय करायचं आहे, फक्त आपल्याला व्यवस्थित याला तेल लावून घ्यायचं. अगदी जास्ती तेलाचा वापर करायचा नाही, फक्त 1 थेंब तेलाचाच वापर करायचा आहे. त्यानंतर लगेच जे आपलं बॅटर आहे ते बॅटर लगेचच आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जेवढं अगदी थोडंसं थर तयार होईल आपल्या तव्यावरती, इथपर्यंत आपल्याला बॅटर हे टाकायचं आहे. अगदी जास्ती जाडही नाही आणि अगदी जास्ती बारीकही नाही. अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये बॅटर टाकून आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर जे बॅटर आपण टाकलं होतं यामध्ये, त्याला व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने पसरून द्यायचे, जेणेकरून एकसारखा जे काही लेवल असते, थर असतो, तो व्यवस्थित आपला पिठाचा तयार होईल. त्यानंतर मी इथे 5 मिनटं आधी तवा हा गरम करून घेतला आहे. इथे आपण वाफवणार नाही आहोत, तर गॅसच्या फ्लेमवरती डायरेक्ट न ठेवता तर एक तवा घ्यायचा आणि ह्या पद्धतीने आपल्याला आता ही खांडवी शिजवून घ्यायची. तर त्या पॅनमध्ये आपण टाकलेलं होतं, त्या पॅनमध्ये लगेचच आपण हा तवा ठेवायचा आणि त्यावरती झाकण ठेवून 3 मिनटं बरोबर आपल्याला काय करायचं आहे, आता 3 मिनटं आता याला शिजवून घ्यायचं आहे. अजिबात जास्त वेळ हा लागत नाही. तर 3 मिनटानंतर तुम्ही पहा, 3 मिनटानंतर अगदी परफेक्ट असं जे आपलं खांडवी होती ती तयार झाली. अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस हा बंद करा. लगेचच काय करायचं, याला लगेच आपल्याला काढून घ्यायचं नाही, तर पूर्णपणे आपल्याला हा तवा, हे मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण आपलं पूर्णपणे गार झालं आहे. त्यावरती लगेच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घाला. त्यानंतर लगेचच आपल्याला आता खांडवीचे पीसेस तयार करून घ्यायचे. त्याकरिता एक सुरी घ्या. सुरीच्या सहाय्याने लगेचच अशा पद्धतीने आपल्याला काप तयार करून घ्यायची. यावरती आपण ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, आपल्याला हवं तसं आपण गार्निश करून घेऊ शकतो. आजूबाजूच्या ज्या काही तव्याच्या कळा असतात त्या देखील आपल्याला सुरीने व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आणि काय करायचं, अशा पद्धतीने हळूवार आपल्याला याचा आता रोल हा तयार करून घ्यायचा. अगदी इझी, म्हणजे अगदी सहज निघतं. अजिबात काढताना वगैरे हाताला चिपकत नाही किंवा काढताना कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास होत नाही. अगदी पटकनी असा रोल हा तयार होतो. तुम्ही बघा, वरून आपल्याला रोल हा वेगळा दिसतोय आणि जसं आपण गोल करत जातो, खालची जी साईड असते ती अगदी
शायनिंग येऊन तयार झाली, म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली ही खांडवी ही तयार झाली आहे. तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण आता हे रोल तयार करून घेऊया. अगदी परफेक्ट अशी आपली ही खांडवी तयार झाली आहे. नक्की तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण खांडवी तयार करून घेतली. आता आपली खांडवी ही तयार झाली. त्यानंतर आणखी हिला चविष्ट बनवण्यासाठी आपण यावरती फोडणीही लावून घेणार आहोत. तर फोडणी लावण्यासाठी काय करायचं, फोडणी पात्रामध्ये अगदी थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल आपलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमच्यावर आपल्याला यामध्ये मोहरी घालून मोहरी छान तेलामध्ये तळून घ्यायची आणि त्यानंतर ही गरमागरम फोडणी लगेचच आपल्याला खांडवीवरती लावून घ्यायची. आपण याला भाजीसोबत किंवा असं आपल्याला हवं तसं आपण याला खाऊन घेऊ शकतो. अगदी छान असे आपले गुजरात स्पेशल खांडवीची रेसिपी ही तयार झाली. अजिबात बॅटर वगैरे आपल्याला बनवून घ्यायची किंवा शिजून घेण्याची अजिबात गरज नाही. बॅटर कसं असतं, ज्याचं परफेक्ट होतं त्याचीच खांडवी तयार होते. पण या पद्धतीने जर बनवलं तर अगदी सोपी अशी ती रेसिपी आपली